नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. बी-एड कॅपचा शेवटचा आणि चौथा राऊंड इन्स्टिट्यूट लेव्हलचा राऊंड सुरू झालेला आहे. तर यापूर्वी महत्त्वाच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी त्या तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की इन्स्टिट्यूट लेव्हलचा फॉर्म आहे तो सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की ई-व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा नवीन नोंदणी देखील तुम्हाला इथे करता येणार आहेत आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्हाला मार्क्स व्यवस्थित चेक करायचा आहे, फॉर्म भरायचा आहे, त्यानंतर कॅटेगरी असेल, डॉक्युमेंट असेल, तर लक्षात घ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत प्रॉपर अपडेट करायच्या आहेत. तर लक्षात घ्या इन्स्टिट्यूट सिलेक्शन इज कंपल्सरी टू पार्टिसिपेट इन धिस राउंड. लक्षात घ्या की इन्स्टिट्यूट लेव्हलवरती जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर या कॅप राऊंडमध्ये तुम्हाला फॉर्म भरणं कंपल्सरी आहे. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट सिलेक्शन म्हणजेच कॉलेजचं नाव सिलेक्शन करून झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म आहे तो लॉक करायचा आहे आणि पी-डी-एफ प्रॉपरली वाचून घ्यायची आहे. तर लक्षात घ्या जास्तीत जास्त कॉलेज तुम्हाला द्यायचे आहेत जेणेकरून तुमचा ॲडमिशनचे चान्सेस वाढणार आहेत. तर लक्षात घ्या अपडेट वेकन्सीज गिवन म्हणजेच आपण काल व्हिडिओ टाकलाच होता की प्रत्येक इन्स्टिट्यूटनुसार जागा किती रिक्त आहेत याची माहिती पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेली आहे. ही सगळी माहिती वाचूनच तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची नोटीस इथे देण्यात आलेली आहे. जर काही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा डॉक्युमेंट अपलोड करायचं राहिलं असेल तर तुम्हाला कॉलेजच्या ॲडमिशनच्या वेळी व्हेरीफाय करता येणार आहे. तर अशा प्रकारे नोटीस वाचून झाल्यानंतर इथे कॅन्डिडेट लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तुमचा ईमेल आय डी आणि जो रजिस्टर ईमेल आय डी आहे त्याचा आय डी आणि पासवर्ड टाकून साइन इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. साइन इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल. तर यासाठी इथे पाहू शकता की ॲप्लिकेशन ॲप्लाय फॉर इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड या ठिकाणी सेट मेथड प्रेफरन्स या टॅबवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर येथे मेथड देण्यात आलेली आहे ती सर्वप्रथम मेथड निवडायची आहे. 1 किंवा 2 असतील ती निवडून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. येणाऱ्या पॉपअप विंडोमध्ये कन्फर्म या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला कॉलेज सिलेक्शन करण्यासाठीचा ऑप्शन ओपन होईल आणि येथे तुम्हाला युनिव्हर्सिटी सर्वप्रथम निवडायची आहे. त्याच्यानंतर ऑल हे जे ऑप्शन आहेत सिलेक्ट स्टेटस याच्यामध्ये गव्हर्नमेंट सगळे कॉलेज येतील. त्यानंतर मीडियम देखील ऑल ठेवायचं आहे. मराठी, इंग्लिश सगळे कॉलेजेस पाहायला मिळतील. तुम्हाला स्पेशल पाहायचं असेल तर स्पेशल ठेवू शकता. यानंतर कॉलेज टाईप येथे ऑल ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे सर्च कॉलेजेस या टॅबवर क्लिक करायचं आहे. खाली कॉलेज लिस्ट तुमच्या इथे ओपन होईल. कॉलेज जसे तुम्हाला हवेत तसे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत आणि खाली स्क्रोल डाऊन करून तुम्हाला खाली ॲड सिलेक्ट ऑप्शन या ॲड सिलेक्टेड ऑप्शन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सिलेक्टेड ऑप्शन ॲड सक्सेसफुली झालेले आहेत. ओके या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला हे कॉलेजेस आहेत त्या ऑप्शनवरती क्लिक करून खाली कन्फर्म चॉईस या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तर अशा प्रकारे तुम्हाला जे कॉलेजेस आहेत ते देता येणार आहेत आणि तुम्ही हे कॉलेजेस देऊ शकता. यानंतर प्रिंट शॉर्टलिस्ट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करून सदरची प्रिंट काढून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जे चॉईस आहेत ते देता येणार आहे. तुम्ही येथे हे चॉईस द्यायचे आहेत. इन्स्टिट्यूट लेव्हल हा जो राऊंड आहे तो चॉईसमध्ये आहे. याच्यानुसार कॉलेज प्रेफरन्स 1, 2, 3 असं निवडायचं नाही आहे. फक्त तुम्हाला कॉलेजेस द्यायचे आहेत. एकापेक्षा अधिक कॉलेजेस तुम्ही देऊ शकता. तर अशा प्रकारे लवकरात लवकर 2 दिवसांमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. मेरिट लिस्ट लागल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा.